पुणे में सुषमा अंधारे ने आज प्रेस कॉन्फ्रेंस कर बीजेपी और चुनाव आयोग पर बड़ा हमला बोला। उन्होंने कहा कि बुल्ढाना और वर्ली में मतदाता सूचियों में भारी गड़बड़ी है और आयोग सरकार के दबाव में काम कर रहा है। अंधारे ने सीधा हमला बोलते हुए कहा कि वर नरेंद्र नहीं, वर फेकेंद्र, नीचे देवेंद्र नहीं, नीचे भी फेकेंद्र। अंधारे ने आरोप लगाया कि बीजेपी ने 7 साल चुनाव टालने के बाद अब अचानक चुनाव घोषित कर दिए। उन्होंने इसे चोर सरकार करार दिया और कहा कि आयोग सच्चाई से भाग रहा है। आइए गौर से सुनते हैं क्या कहना है सुषमा अंधारे का। होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि याच्या आधी झालेल्या निवडणुका या संबंधाने अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। तिकडे काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुलजी यांनी पत्रकार परिषदा घेऊन कशा पद्धतीने मतदार याद्यांमध्ये एक माल प्रॅक्टिसिंग झालेलं आहे या संबंधाने भूमिका स्पष्ट केली होती। अगदी पुराव्यांसकट त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या। त्यानंतर आमचे नेते सन्मान्य आदित्यजी यांनी सुद्धा या मतदार याद्यांमध्ये त्यांना आवश्यक आहे त्या ठिकाणी डिलिशन करणं किंवा त्यांना जिथे गरज आहे तिथे ऍडिशन करणं अशा पद्धतीने म्हणजे एकट्या बुलढाण्याचा जर विचार केला तर बुलढाण्यामध्ये तब्बल 5,500 मयत लोकांनी मतदान केलं आणि 7,500 मतदारांचं दुबार मतदान झालं। हे सगळं अत्यंत चिंतित करणारं चित्र आहे। यावर आता महाविकास आघाडीचा जो काही मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये म्हणजे सातत्याने जेव्हा म्हटलं जात होतं की तुमच्याकडे पुरावे आहेत का तेव्हा मनसे प्रमुखांनी गाडीभर पुरावे त्याचे दिले। मतदार याद्या आणि त्याच्यातील होणारी माल प्रॅक्टिस, त्याच्यातलं दुबार मतदान, डिलिशन, ऍडिशन आणि कशा पद्धतीने एकाच कुटुंबामध्ये म्हणजे बुलढाण्याच्या एकाच कुटुंबामध्ये शेख, कांबळे आणि जैन असे एकाच कुटुंबातल्या मतदाराच्या त्याच्यातली नावं आहेत। हे सगळं जर चित्र बघितलं तर भयंकर आहे। याच्यावर कुठलंही स्पष्टीकरण न देता, यावर काहीही न बोलता तडकाफडकी अचानक निवडणूक आयोगाने समोर येणं आणि आम्ही आता आचारसंहिता जाहीर करत आहोत म्हणणं मला वाटतं हे वास्तवापासून पळ काढणं आहे, सत्यापासून तोंड लपवणं आहे। निवडणूक आयोग सत्याला सामोरे जाण्याची हिम्मत ठेवत नाही। निवडणूक आयोगाकडे या आम्ही उपस्थित केलेल्या म्हणजे काँग्रेसचे नेते सन्मान्य राहुलजींनी उपस्थित केलेले प्रश्न, आमचे नेते सन्मान्य आदित्यजींनी उपस्थित केलेले प्रश्न किंवा मनसे प्रमुखांनी दाखवलेले गाडीभर पुरावे याच्यावर एका चकार शब्दाने बोलू इच्छित नाही। याचे दोनच अर्थ होऊ शकतात। एक, यांनी सत्य मान्य केलेलं आहे आणि दुसरं, यांच्याकडे कुठलंही सप्रमाण स्वतःची बाजू मांडण्यासाठी असं काही नाही। त्यामुळे हे आता स्पष्ट आहे की विधानसभेच्या निवडणुकीतून निर्माण झालेलं सरकार हे मतचोरीतून निर्माण झालेलं सरकार आहे। त्यामुळे हे सरकार चोर सरकार आहे। अशा चोर सरकारच्या अगदी म्हणजे वळचणीला गेलेला निवडणूक आयोग त्याने कुठलीही शहानिशा किंवा कुठलीही या संबंधाची स्पष्टीकरण न देता आज अशी तडकाफडकी आचारसंहिता जाहीर करणं, जेव्हा की आम्ही महाविकास आघाडी म्हणून म्हणतोय, सगळे पक्ष सांगताहेत की तुम्ही 7 वर्ष निवडणुका लांबवल्या, तुमच्या सोयीने एक महिना तुम्ही काढला, तुमच्या सोयीने तुम्ही एक वर्ष वाढवलं। जिथे तुम्ही 7 ते 7.5 वर्ष निवडणुका लांबवलेल्या आहेत तिथे अजून जर 2 महिने लांबल्या तर काय फरक पडतो, पण निवडणूक याद्या दुरुस्त करून घ्या ही आमची प्रमुख मागणी आम्ही वारंवार मांडली। तरी सुद्धा आज जी आचारसंहिता लागली ती पुन्हा एकदा भाजपा स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून रडीचा डाव खेळत आहे। भाजपाचं वारं नाही, भाजपाची लाट नाही, वर नरेंद्र खाली देवेंद्र असला काही प्रकार नाही, वरही फेकेंद्र आणि खालीही फेकेंद्र असंच सगळं चित्र आहे। परंतु अशा सगळ्या स्थितीतही निव्वळ आणि निव्वळ दंडलशाही करणं आणि दडपशाही करणं हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे। पण तरी सुद्धा आज जी निवडणूक आयोगाने जी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता जाहीर करू पाहिलेली आहे यावर नेमकी भूमिका काय घ्यायची या संबंधाने आम्ही आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत
आमची पक्ष म्हणून असणारी अधिकृत भूमिका अधिक स्पष्टपणे आणि अधिक प्रखरपणे निश्चितपणे मांडली. परवाच्या मोर्चाचा धसका घेतलाय का या सगळ्या यंत्रणेनी आणि हे सगळं निवडणुकीची घाई का केली मग आज आचारसंहिता? हे तर उघड आहे की निवडणूक आयोगाने धसका घेतलेला आहे. हे तर उघड आहे की निवडणूक आयोगाकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाहीये. ज्या पद्धतीने निवडणूक आयोग एक पळ काढण्याची भूमिका घेत आहे. आम्ही विक्रोळीचं उदाहरण दिलं, आम्ही वरळीचं उदाहरण दिलं. मला वाटतंय वरळीला तर एका वृत्तवाहिनीने जाऊन रियालिटी चेक केला आणि रियालिटी चेक करून एकाच कुटुंबात किती मतदान आहे तेही बघितलं. बुलढाण्यातली तीच परिस्थिती मी म्हणते की एकाच कुटुंबामध्ये शेख, कांबळे आणि जैन अशी 3 नावं एकाच कुटुंबात, म्हणजे काय नॅशनल इंटिग्रेशनची उदाहरणं निवडणूक आयोगाने पेश केलेली आहेत. याच्यावर एकही पटणारं स्पष्टीकरण, कारण, उदाहरण ते देऊ शकले नाहीत. हे फार विशेष आहे की शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांनी जाहीरपणे सांगितलं की 20,000 मतदार मी बाहेरून आणले होते. हे फार उल्लेखनीय आहे की निवडणूक प्रचाराच्या दरम्यान पंकजा मुंडे यांनी एक विधान केलं होतं की गुजरातहून बघा आपल्यासाठी किती लोक आलेले आहेत, आपण गुजरातहून लोक मागवलेली आहेत. भाजपा प्रत्येक निवडणुकीचा फार गांभीर्याने विचार करतं, आपल्याकडे गुजरातहून किती माणसं आली आहेत. हे नामदार पंकजा मुंडेंचं वाक्य फार फार महत्वाचं आहे. अगदी याच पद्धतीने भाजपाच्या सुद्धा लोकांनी मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आहे हे मान्य केलेलं आहे. असं सगळं असतानाही जर आज अचानक आचारसंहिता लागत असेल तर निश्चितपणे म्हणजे न्याय व्यवस्थेचा तर खून आहेच आहे. कारण इथे भाजपचा प्रवक्ता न्यायाधीशपदी बसवला जातो तर जो मानवी मूल्यांसाठी लढतोय त्याची 3 महिन्यासाठी सनद रद्द केली जाते. त्यामुळे हे स्पष्ट आहे की न्याय व्यवस्थेला घरघर लागलेली आहे आणि निवडणूक आयोग घरघऱ्यासारखा वागत आहे. तरी सुद्धा एकूण आज जी काही पत्रकार परिषद आयोगाची झाली यावरची आमची अत्यंत स्पष्टपणे असणारी भूमिका 4 वाजेपर्यंत महाविकास आघाडी म्हणून असणारी भूमिका आणि पक्ष म्हणून असणारी भूमिका ही आम्ही स्पष्ट करू.